नमस्कार आणि द वॉयसाच्या या खाशेल्या मुलाखतीत तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. आयज आंतरराष्ट्रीय दोतोर दीस. आयज आमी अशा लोकांक सेलिब्रेट करता जांकां लागून घडये आमी आमच्या आयुश्यांतले कितलेशेच दीस सेलिब्रेट करपाक पावतात. आनी आयच्या दिसा ही खाशेली मुलाखत तुमच्या मुखार घेवन येतना आमच्या बरोबर अशी एक व्यक्ती आसा जी अर्थात दोतोर आसाच, बट शी वेअर्स अ लॉट ऑफ हॅट्स. आमी आतां उलयतालीं की कितल्यो गजाली आपल्या आयुश्यांत ती करता. एंटरप्रेन्योर जावं, पॉलिटिशियन जावं किंवा अर्थात दोतोरकी जावं. आमच्या बरोबर आसात डॉक्टर स्नेहा भागवत. स्नेहाबाई येवकार Yes, तुमकां. thank you. आनी आयच्या दिसाची परबी सगळ्यात Thank you. पयलीं. Yes, thank you. स्नेहाबाई, आयुर्वेदा म्हळें की खरें म्हळ्यार आमच्या भारतांतली खूब प्राचीन दोतोरकीचें फिल्ड म्हणूं येता. पूण आतां जेन्ना आमी केन्नाय कोणाकूय आयुर्वेदा बद्दल विचारता तेन्ना आमकां जनरली अशे आन्सर्स मेळटा की आयुर्वेदा सेफ, ताका सायड इफेक्ट्स ना म्हणून आयुर्वेदा. बट डू यू थिंक द परसेप्शन इज चेंजिंग? एक्चुअली आयुर्वेदा जे आशिल्लें आमची एक प्राचीन खूब गिरेस्त जी हाका संस्कृताय म्हणन हांव, ती आतां लोकांक कळपाक लागल्या काय कितें? आनी आतां तेजें परसेप्शन बदलून तेजें इम्पॉर्टन्स लोकांक चड कळपाक लागला काय कितें? हय. पयलीं म्हणजे आज आंतरराष्ट्रीय दोतोर दिनाच्यो सगळ्यांक उर्बेभरीत परबी. नक्कीच आयुर्वेदाचे परसेप्शन खुबशे चेंज जावपाक लागला. ताजें कारण म्हणल्यार एक जो रिसर्च हालींच्या तेंपार जो आयुर्वेदान जाला, वीच इज शोईंग द एविडन्स की आतां हे वखद घेतल्या नंतर डायरेक्ट सेल लेवलाचेर सुद्दां असो परिणाम जाता किंवा अमूक एक थेरपी केल्या नंतर अशे रिजल्ट्स दिसता. हे ब्लायंड स्टडी आसूं किंवा एक्चुअल जे रिसर्च वर्क आसा तो खूब बऱ्या पद्दतीन खूब ठिकठिकाणी जाता. म्हणजे इंडियेनूच न्ही तर भायल्या देशांनी सुद्दां हो रिसर्च मोठ्या पद्दतीन जाता आनी ताजो एविडन्स हळू लोकां पर्यंत पावपाक लागिल्लो आसा. आनी ऑफकोर्स पीपल आर द बिगस्ट एविडन्स एक्चुअली वेन यू एक्चुअली एक्सपिरियन्स. जेन्ना आपूण स्वता एक थेरपी जावं आयुर्वेदीक वखद जावं एखादी संकल्पना आपणायता आनी आपल्याक जेन्ना फरक दिसता तेन्ना डेफिनेटली दॅट इज द बिगस्ट एविडन्स. सो लोक आतां गेलीं 20 वर्सां जेन्ना हे हळू शास्त्र परत एकदा पुनर्निर्माणाच्या वाटेर चलिल्ले आसा तेन्ना आमकां दिसून येता की लोकांनीच स्वता जावन एकमेकाक सांगून की आयुर्वेदीक घेतल्यार आपल्याक अशें बरें दिसलें, हे आपल्याक सायड इफेक्ट जावं ना. एखादे मेडिसीन घेतल्या नंतर वेट वाडटा किंवा इरिटेशन जाता किंवा काही एसिडिटीचे सिम्पटम्स दिसून येता जे आमी केमिकल मेडिसिनान पळयता. ते हे मेडिसीन घेतल्यानंतर म्हणजे दिसना आमकां आनी बऱ्या पद्दतीन ताजो ट्रिटमेंट त्या वॉटेवर डिजीज आसूं किंवा त्या मनशाक जे बरें दिसपाक जाय ते दिसपाक लागता. म्हणून आयुर्वेदा नाव हॅज स्टार्टेड स्पीकिंग फॉर itself as well as the research work that is going in the field of Ayurveda is immense. रायट. जनरली आमी आतां बाकीच्या म्हणजे इट इज रॉंग टू कंपेर डिफरंट मेडिकल प्रॅक्टिसीस, पण जनरली पळयतात की थंय खूब रिसर्च जाता. वेरएज आयुर्वेदान आमच्या मुळात आमच्या कडेन ऑलरेडी आसात गजाली. तुमकां दिसता की बिकॉज ऑफ दीस रिसर्च म्हणया किंवा चड लोकांनी एक पर्टिक्युलर फिल्ड घेतिल्ल्यान खंय तरी आयुर्वेदा ओवरशेडो जावन उरलें आनी आतां लोकांक हळूहळू समजूंक लागला की ऑलरेडी आमच्या कडेन आसात वखदी मुळां म्हणटा तशी ज्यांचो आमी वापर करूंक शकतात. डेफिनेटली की कशें आसा, दोन गोश्टी आसा तातूंत. आयुर्वेदा प्राचीन काळा पासून हे आमचें शास्त्र आसा आमकां खबर आशिल्लें, पूण ड्यू टू डिफरंट रिजन्स मे इट बी वेगवेगळी जी इन्वेजन्स जाली, वेगवेगळे जे कन्सेप्ट्स चड प्रमाणान ताजो प्रचार प्रसार जावपाक लागलो. द लॉबी दॅट वॉज क्रिएटेड, द फार्मास्युटिकल लॉबी दॅट वॉज क्रिएटेड आफ्टर इन्वेजन, इवन आफ्टर गेटिंग इंडिपेंडन्स, ऑल दीस कॉन्ट्रिब्युटेड टू मेक आयुर्वेदा लेस इम्पॉर्टंट. आनी आतां जेन्ना हळूहळू ते डेव्हलप जावपाक लागले शास्त्र तेन्ना परत सगळे कंपनीज जावं सगळे रिसर्च बायोसायन्सीस, सी वॉट हॅपन्स इज आयुर्वेदा अँड ॲलोपॅथी दे आर जस्ट मेडिसिन बेस्ड ट्रीटमेंट्स और थेरप्युटिक ट्रीटमेंट्स और ऑपरेशन्स वॉटेवर. पण ॲक्च्युअल जे डायग्नॉस्टीक हे लागता आमकां इक्विपमेंट्स, दोज आर कमिंग फ्रॉम
मे इट बी फ्रॉम फिजिक्स, केमिस्ट्री, दे आर द बायोसायन्सेस ऑर बायोटेक्नॉलॉजी, Right. ही सुद्धा वाढली. हम्म. सो ऑटोमॅटिकली ते ॲडव्हान्स जाल्यानंतर आम्ही आता सेल लेवलाचेर कितें जाता ऑर नॅनो पार्टिकल्स घेतल्यानंतर किंवा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही प्रूव्ह करू शकता. Right. ते पयलीं नाशिल्ले. बरोबर. Because that time those things were not available. The parameters were not available Yeah. to prove. बरोबर. So all sides it has been advanced, and that is why people are getting more and more closer to it. We can show better evidence. बरोबर. So obviously that has made a lot of difference. स्नेहा, म्हणजे आता आम्ही खूप जण इव्हन यंगस्टर्स सुद्धा योगा म्हणूया किंवा आयुर्वेदा पंचक्रम करता म्हणून खूप मजा हाडे सांगतात ते एज इफ इट्स अ फॅशन स्टेटमेंट. Yes. सो एज फार एज अवर लायफस्टाईल इज कन्सर्न किंवा दर्या पीस ऑफ माइंड जे आम्ही म्हणटा त्याच्या खातीर आयुर्वेदा हॅज रियली प्रूव्ड टू बी अ बून. सो कशें तरेन हाव डज आयुर्वेदा डील वीथ दीस थिंग्स अपार्ट फ्रॉम टॅकलिंग डिसिजीस, म्हणजे कितें जर ह्या डायबिटीस किंवा कितें मेळटकर ताका डील करच्या पयलीं हें जावचें न्हय म्हणून, किंवा एकंदर आमच्या लायफस्टायली खातीर आयुर्वेदा कशें इम्पॉर्टंट? ॲक्च्युली आयुर्वेदाचं जे मूळ उद्देश आसा तो स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे स्वताचे स्वास्थ्याचे रक्षण करप, होच आयुर्वेदाचो मोटो आसा. आणि हे शास्त्रान पयलीं तेच सांगलां की पयलीं तुमचे जे वेलबिंग आसा ते मेंटेन करा. ताजे खातीर वेगवेगळ्यो गोश्टी आसा, म्हणजे दिनचर्या आसतली, ऋतुचर्या आसतली, किंवा जेन्ना मनीस म्हणजे फॉर एक्झाम्पल एक बायल वेन शी इज अंडरगोईंग मेन्स्ट्रल फ्लो, रजस्वला परिचर्या म्हणून आसा, मागीर सुतिका परिचर्या आफ्टर शी गिव्स बर्थ टू अ चायल्ड, मागीर रजो निवृत्ती परिचर्या मेनोपॉज जाल्यानंतर तिणें कितें करपाक जाय. सो ह्यो सगळ्यो गोश्टी आसा आयुर्वेदान. गर्भसंस्कार आसा. सो ऑटोमॅटिकली यू आर ॲक्च्युली डिलिंग मोर विथ अ वेलबिंग पार्ट रादर देन गोईंग टू डिजीज. आता कशें आसा की ड्यू टू लायफस्टायल आणि ड्यू टू ऑल दीज इश्यूज ऑफ पोल्युशन आणि डिफरंट केमिकल्स दॅट वी इनटेक, ताका लागून डिजीजाचें प्रमाण वाडलां. सो ऑब्वियसली पीपल आर definitely wanting to get themselves cured also with Ayurveda. But योगा, आयुर्वेद आणि पंचकर्मा जर आम्ही रेग्युलर केले, म्हणजे लहानपणापासून जसे सुवर्णप्राशनापासून लहान भुरग्याक सुवर्णप्राशनापासून लेटर स्टेज पर्यंत देर इज एव्हरीथिंग दॅट कॅन बी मेंटेन्ड विथ आयुर्वेदा. आणि तातून वेगवेगळे विषय आसा, अशें ना की मेडिसिनूच आसा. इट इज ऑल्सो अबाउट लायफस्टायल, इट इज ऑल्सो अबाउट डायट, इट इज ऑल्सो अबाउट तुम्ही खंयचो योगा खंयच्या म्हणजे खंयच्या स्थितीन आसतना करपाक जाय, यंग आसतना कितें करपाक जाय, किंवा गर्भिणी आसतना कितें करपाक जाय, किंवा ओल्ड एजान कितें करपाक जाय. सो ऑल दीस इज व्हेरी नायसली एक्सप्लेन्ड आणि ताजे बरेचशे आमकां रेफरन्सीसूय मेळटा. सो ते आमी समाजा पर्यंत चडान चड जर पावोवपाचो प्रयत्न केलो जाल्यार आज जी आमी स्थिती पळयता ती खंय तरी बदलपाक ताचो नक्कीच फायदो जातलो. बरोबर. सेवा, फाटली आतां कांय वर्सां आमी पळयता की सरकारी पातळीचेरूय आयुर्वेदाक खूब इम्पॉर्टन्स दिला आनी खूब तरेचे प्रयत्न आनी खूब तरेच्यो येवजण्यो म्हणया किंवा एक इंडिपेंडंट डिपार्टमेंट स्थापन करप हेंय बी जालां. गोंयान निकतेंच आयुश डिपार्टमेंट स्थापन जाला. हाव सिग्निफिकंट इज दीस, म्हणजे तुमकां कितें दिसता की कितलें इम्पॉर्टंट हें आसा आनी ताची मुखाची फुडाराची वाटचाल कशी आसपाक जाय? 2014 सालापासून जेन्ना मिनिस्ट्री ऑफ आयुष अंडर द लिडरशीप ऑफ प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी जेन्ना स्थापन जाली तेन्ना आमकां जे बजेट आशिल्लें, ताजे पयलीं बजेट आशिल्लें दॅट वॉज ओन्ली 5%. ओके. सो आज जे बजेट आसा दॅट इज अ कंप्लीट आयुष मिनिस्ट्री बजेट विच डेफिनेटली गिव्स अ बेटर स्कोप. म्हणजे ताजे आमचो ऑब्वियसली वायडनिंग खूब जालें. तातूंतले जे वेगवेगळे पैलू आसा, म्हणजे आयुर्वेद आसतलो, योग आसतलो, किंवा रिसर्च आसतलो, किंवा एज्युकेशन सिस्टम आसतली, किंवा ताजे रेग्युलेशन आसतले, किंवा ताजे फुडें वचून जे स्टडीज आसतले, एखादो रिसर्चर डेव्हलप करप ऑर वेगवेगळे एक्सलन्स, सेंटर ऑफ एक्सलन्स डेव्हलप करप, हाजे खातीर भरपूर प्रमाणान सरकारान इनिशिएटिव्स घेतले अंडर दॅट बजेट. आनी ताका लागून आमकां खुबशे म्हणजे गोश्टी करपाक मेळ्ळ्यो, लायक आय सेड प्रिवियस ऑल्सो, की एविडन्स दाखोवपाक मेळ्ळो. आनी आज तर जस्ट लास्ट मंथ गोंय सरकारानय बी डिपार्टमेंट ऑफ आयुष, मिनिस्ट्री ऑफ आयुष सेपरेटली दे हॅव इट इज बीन announced. So under the leadership of Dr. Pramod Sawant, आमचे ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर हाच्या खाला जेन्ना हे जालें तेन्ना ऑब्वियसली एक तर डिपार्टमेंट फॉर्म जाल्ल्या कारणान आतां
जे आमचे आयुर्वेदाचे इश्यूज आसा किंवा आयुर्वेदा खातीर जो प्रयत्न आसा तो आमकां इन्फ्यूज करपाक लोकांमध्ये Right. खूप मोठो वाव आसा. आणि ताजे बरोबरूच जे समाजान म्हणजे आजपर्यंत PHC CHC लेवलाचे सगळीकडे आयुर्वेदिक डॉक्टर आसा, पण इंडिपेंडंटली इफ दे वॉन्ट टू फंक्शन आजपर्यंत ते पॉसिबल नाशिल्ले. दे वेर अंडर अ हेल्थ ऑफिसर. नाव दे कॅन फंक्शन इंडिपेंडंटली. दे कॅन हॅव देअर ओन डिपार्टमेंट. दे कॅन हॅव देअर स्पेशलायझेशन. सो खूप जाणांक अजून खबर ना की आयुर्वेदान स्पेशालिटी आसा. सो आयुर्वेदान कितले स्पेशालिटीज आसा. गायनेक आसा म्हणजे स्त्री रोग म्हणून आसा, तातूंत सुद्धा 2 आसा, ऑब्स्ट्रॅक आणि गायनेक. म्हणजे गर्भसंस्कार आणि हे ते सगळे वेगळे आणि ऍक्च्युअल गायनेक इश्यूज सांबाळपाक वेगळे. ताजे नंतर रसायन वाजीकरण आसा, मागीर पिडियाट्रीक आसा, कौमार भृत्यतंत्र, मागीर शल्य शालाक्यान मागीर ऑप्थॅल्म वेगळे आसा, ENT आसा. सो हे सगळे जेन्ना आसा तेन्ना तांकां एक वाव मेळटलो आतां बरे प्रॉस्पर जावपाक, आपले जे आमचे शास्त्र आसा ते लोकां मदीं व्हरपाक. एक बऱ्या पद्दतीचे बजेट जेन्ना तयार जातले तेन्ना ऑब्वियसली हे डिपार्टमेंट्स प्रॉस्पर जावपाक, लोकांक पर्यंत पावपाक आमकां खूप वाव मेळटलो. आणि दॅट इज अ व्हेरी व्हेरी वेलकम स्टेप. कारण आज आमी पळयता की एंटीबायोटीक सुद्धा हळूहळू दे हॅव स्टार्टेड शोईंग देअर, म्हणजे हळूहळू दे आर नॉट म्हणजे पीपल आर नॉट गेटिंग ॲक्च्युअली इफेक्ट्स ऑफ दोज एंटीबायोटिक्स. आमकां हायर एंटीबायोटिक्स यूज करचे पडटा. और देर वॉज अ रिसर्च ऑल्सो की स्लोली देर वूड बी अ पॉयंट दॅट नो एंटीबायोटिक वूड वर्क. सो तेन्ना आमी वॉट इज द आन्सर. सो फॉर दॅट इट इज इम्पॉर्टंट की आमी आमचे वेलबिंग सांबाळपाक जाय, आमची इम्युनिटी आमी बरी दवरपाक जाय. आनी ऑब्वियसली आमचे जे इश्यूज विथ रिगार्ड्स टू हेल्थ आसा ते हेल्थ इश्यूज आमी कशे चडान चड प्रोटेक्ट, म्हणजे वी कॅन ट्राय टू कीप देम अवे फ्रॉम अस, हे आमी पळोवपाक जाय. आनी ताजे खातीर योग, आयुर्वेद, नॅचरोपॅथी इज द बेस्ट सोल्युशन. खूपदां आमी पळयलां, म्हणजे यू मस्ट हॅव ऑल्सो एक्सपिरियन्स अँड मेनी पीपल मस्ट हॅव एक्सपिरियन्स की जेन्ना सगळी दारां बंद जाता, म्हणजे ॲलोपॅथी चलना खंयच, म्हणजे दोतोर सांगता आता तुमी घरा वचा आणि वील सी वॉट हॅपन्स, तेन्ना मागीर लोक सोदपाक लागता कोण आपल्या लागीं आयुर्वेदीक डॉक्टर आसा काय कितें अशें. पण ॲक्च्युली न्ही तशें जावपाक जायना. पयलीं आयुर्वेदिकान वचपाक जाय. जेन्ना आयुर्वेदाचे दार बंद जातले तेन्ना ॲलोपॅथी कडेन तुमी वचपाक जाय. ऑर एमर्जन्सी मेडिसीन. ऑफकोर्स एव्हरी पॅथी हॅज देअर ओन सिग्निफिकन्स. आमी कोणाकूच डिसरिगार्ड करून जावचें ना, बिकॉज एव्हरी पॅथी हॅज देअर स्ट्रेंथ अँड एव्हरी पॅथी फंक्शन्स इंडिपेंडंटली. आतां इंटिग्रेशन जेन्ना आमी म्हणटा तेन्ना इंटिग्रेशन इज विथ रिगार्ड्स टू पेशंट, नॉट विथ पॅथी. सो वेन पेशंट कम्स टू यू, इफ यू नो की आतां म्हाका एमर्जन्सी खातीर हाका ॲलोपॅथी कडेन धाडपाक जाय आनी मागीर आय कॅन टेल दॅट ओके आफ्टर दीस यू कम टू मी, आनी मागीर तुका परत जावपाक जायना. ऑर तुका कितें फुडें इश्यूज आसा जाल्यार यू कम टू आयुर्वेदा. सो अशें जेन्ना इंटिग्रेशन जातलें दॅट टायम देर वील बी अ बेटर हेल्थ इंडेक्स इन द स्टेट ऑर इन द कंट्री. बरोबर. आय एम शुअर खंयच्याच मेडिकल फिल्डान कॉम्पिटिशन आसपाक शकना. खंयचोच दोतोर म्हणचो ना की ना तूं म्हजे कडेन उरचो म्हणून आय एम नॉट सजेस्टिंग समथींग एल्स टू यू. स्नेहाबाई, गोंयान म्हणजे जशें आयुष डिपार्टमेंट आसा तशीच गोंय सरकारान वेलनेस पॉलिसी बी डिक्लेअर केल्या. आनी आमी पळयतात की गोवा इज ऑलवेज बीन नोन एज अ टुरिस्ट स्टेट, बट त्या टुरिजमाचे वेगवेगळे पयलूय आमी पळयतात, नेगेटिव्हसूय आमी पळयतात. सो हाव कॅन आयुर्वेदा, योगा ह्यो गजाली गोंयच्या टुरिजमान इंटिग्रेट करप पॉसिबल आसा काय कितें, आनी वॉट एक्झॅक्टली इज दीस पॉलिसी ऑल अबाउट? सो जेन्ना आयुर्वेदा फर्स्ट टायम एक्सपो जालो January 2026, इट वॉज अ ग्लोबल वेलनेस एक्सपो. इट वॉज डन under with the council along with the government of Goa under the leadership of Dr. Pramod Sawant. Tenna we actually were since last 2 years आमी ही पॉलिसी हाडपाचो प्रयत्न करताली. कित्याक रेग्युलेशन इफ यू सी इन गोवा, लायक यू सेड की टुरिस्ट स्टेट असल्या कारणान रेग्युलेशन वॉज समवेअर मिसिंग. म्हणजे कोणीय लोक येताले, मसाज प्रॅक्टीस करताले, खंय बिचार मसाज किंवा खंय तरी ऑक्टोबर नोव्हेंबरान येवप, म्हणजे देर यूज टू बी मशरूमिंग. सो हाका रेग्युलेट करपाक जाय. एक्स्टॉर्शन जाताले आयुर्वेदाचे. लोक $1000 पयशे दिवन
मेडिसिन घेऊन चीट जाताले. रायट. सो हाका रेग्युलेशन येवपाक जाय म्हणून दिस वेलनेस पॉलिसी Okay. विल प्ले अ मेजर रोल, की प्रत्येक जण आपले सेंटर रेग्युलेट करपाक शकता. म्हणजे गव्हर्नमेंट कॅन रेग्युलेट दॅट बरोबर. सेंटर अंडर अ पर्टिक्युलर क्रायटेरिया. सो दॅट विल हेल्प. आणि अंडर दिस पॉलिसी इन्सेंटिव्हजूय बी government is planning to incentivize Okay. certain wellness centers, so automatically wellness centers will increase and which will definitely give a good pool of tourists. आज जे आम्ही पळयता की वेगवेगळ्या कारणा खातीर जेन्ना आमी सन, सँड अँड सी म्हणटा तेन्ना वाय नॉट सन, सँड अँड वेलनेस. Right. सो वेलनेस जर आमी तितल्या प्रमाणान वाडोवपाक जाय जाल्यार गव्हर्मेंटाचो आसपाव आसप खूब गरजेचें आसा. अँड आय एम हॅपी की अँड आय कॉंग्रॅच्युलेट द गव्हर्मेंट की हे आज जाला. वी कॅन सी दिस एज अ रियालिटी. आणि डेफिनेटली दिस वेलनेस पॉलिसी विल हेल्प फॉर बेटर टुरिझम. कन्सेप्ट जो आसा जेन्ना लोक विथ अ मायंडसेट येता, तो मायंडसेट जर नायट पार्टी असले तांचे ओरिएंटेशन तशें आसतलें. बरोबर. बट जर आमचे मायंडसेट विथ वेलनेस आमी येता, सारकें. ऑब्वियसली दॅट पर्सन वील नीड मोर काम, ही Yeah. वील बी मोर क्लोज टू नेचर, सामकें. he will be working with a sustainable approach. Right. So Right. automatically every aspect of the state will benefit. बरोबर. तो चड तुका खंयच्या वायलन्सान और चड खंयच्या एक्सिडेंट टायप मेंटॅलिटीन तो वचचो ना. वचना. सो ऑल दीज थिंग्स विल हेल्प द होल टुरिझम इंडस्ट्री टू गिव अ बेटर नेम Right. and better vertical. So that is why wellness tourism is going to be a big change for Goa's identity. And I congratulate even the tourism minister because they are taking special efforts under Goa tourism to see to it that people get incentivized. म्हणजे आज जर कोणाचे 3-star 4-star hotel आसा जाल्यार they have approached people Okay. that they can come under this wellness bracket and they will help them to promote or make their GST subsidized. Right. किंवा give them some other subsidies or some loan subsidy, आणि ताका लागून they will convert their property into wellness center. Okay. And then promotion will be done on government platforms also. बरोबर. So all this initiative and prayatna चालू आसा. So I think in days to come definitely Goa will experience a different perception as far as wellness tourism is concerned. आणि म्हाका दिसता बरेचशे टुरिस्ट येताय बी आताय बी, म्हणजे खास करून फॉरेन टुरिस्ट जे Yes. येतात दे डू कम फॉर ऑल दीस थिंग्स. बट तुम्ही जशें म्हळें की एक रेग्युलेशनाची खूब गरज आशिल्ली, की हांवें पयलें तुमी सुद्धा हालींच एक फेक रॅकेट पकडून दिलें. आय एम शुअर यू मस्ट बी गेटिंग कॉल्स डे इन अँड डे आउट. बट सरकारा कडल्यान जेन्ना हे एक येता तेन्ना म्हाका दिसता तो एक भंय उरता. स्नेहाबाई तुमी हांगा आसा म्हणून संद घेता, कारण पावसाचे दीस जाता आनी खूब लोक बरे ना जाता. आमी बी पळयतात की लॉट ऑफ थिंग्स हॅव स्टार्टेड टू हॅपन. काय टिप्स, सिंपल टिप्स जर तुमी आमच्या प्रेक्षकांक दिवपाक शकले की आता पावस आसा जाल्यार कितें करचें, किंवा कितें करचें न्हय, अशे तरेचे काय टिप्स जर आमच्या प्रेक्षकांक मेळत? पावसान खुबशे टिप्स सगळ्यांक खबर आसा, म्हणजे आल्याची च्या घेवप और वडेवर बट म्हजी एक स्पेसिफीक टीप आसा की पावसान आमी पळयता की तायकिळो ही भाजी आमच्या आजूबाजूक जाता. तर काही गोष्टींनी आमी बारीक लक्ष आपल्या एनवायरमेंटाकडे किंवा आपल्या आजूबाजूक दिवपाक जाय, कारण तायकिळो ही भाजी इज ॲक्च्युली क्रुमिग्न, म्हणल्यार इट वर्क्स एज अ फॉर गेटिंग रीड ऑफ ऑल द वर्म्स. ओके. सो आणि दुसरे आमी जेन्ना पावसान पांय घालता और चिखलान पांय घालता और आमी कंटिन्युअस जेन्ना आमचे पांय हातून आसता तेन्ना वी सी दॅट देर आर लॉट ऑफ म्हणजे बारीक सारीक स्कीन इन्फेक्शन्स जाता आमकां, किंवा रिंग वर्म्स जाता बिकॉज ऑफ डॅम्पनेस, बिकॉज ऑफ ऑल दीस इन्फेक्शियस थिंग्स अराउंड अस. सो ही जर आमी खाली जाल्यार डेफिनेटली हे क्रुमिग्न इफेक्ट आसा हो आमच्या शरिरान वता आणि ताका लागून आमचे ब्लड प्युरिफाय जाता. जे पावसान जावपाचे स्कीन डिजॉर्डर्स जे आमी पळयता ते आमी म्हणजे प्रिवेंट करूं शकता. Other than that, other things like taking care of your health as far as the change in climate is concerned. आज आमी पळयता की पावस पडलो रोखडेच वत येता, परत थोड्या वेळान किंवा मदीं 2-3 दीस वचून परत. दॅट इज
एक्चुअली अटॅकिंग युअर इम्युन सिस्टम. हम्म. सो ताका लागूनय खूब इन्फेक्शन जावं शकता. सो ताजे खातीर रेग्युलरली आपूण जे जेवण घेता तें जेवण आमी टायमार घेवपाक जाय. पावसान सदांच मनशाचो डायजेस्टीव कॅपॅसिटी जी आसता ती कमी आसता. सो आमी ताका मंदाग्नी म्हणटा. ओके. आनी त्या मंदाग्नीक आमी खूब जेवण दिलें पावसान, आतां आमी तेलकट खालें, हें खालें, तें खालें, जाल्यार ऑब्वियसली आमकां कफ, कोल्ड, बाकीचे इश्यूज, इनडायजेशन हें जावं शकता. म्हणून चवथ जावन खरें म्हणजे चवथीक आमी पळयलां की नेवऱ्यो, मोदक, तळिल्ले सगळें. सो दॅट म्हणजे आमचें ट्रेडिशन सुद्दां तेंच सांगता की आतां आमी लायट कितें तरी खावप, बॉयल्ड खावप, जे आमचे पावसाच्या भाज्यो आसा त्यो खावप, आनी चवथी पासून आमी हळूहळू आमचे गोड पदार्थ, तळिल्ले पदार्थ अशे खावपाक लागप. सो दॅट इज वॉट आय थिंक एवरीबडी शूड फॉलो. म्हाका दिसता खुबश्या प्रश्नांच्यो जापो आमचे जाणटे कितें करताले तातूंत आसा. म्हणजे हांव सदांच म्हज्या फ्रेंड्सां कडेन म्हणटा की आयज आमी बेगीन उठूंक जाय, बेगीन न्हिदूंक जाय म्हूण जे उलयता ते आमचे जाणटे सदांच करताले, पार्ट ऑफ देयर लायफ. बट आय थिंक ते इफ यू गो बॅक टू देम आनी तांची जी नॉलेज आसा जाल्यार म्हाका दिसता बरीचशी आन्सर्स खूब सोंपेपणी मेळटली. स्नेहबाई, निमणो प्रश्न घेता. तुमी बदलच्यान जशें म्हणटात की सरकाराचो किंवा सगळ्यांचो आदार, आनी म्हाका दिसता एक एडवांटेज आमच्या गोंया कडेन आसा की आमचो सीएम हिमसेल्फ इज अ आयुर्वेदीक डॉक्टर, बिकॉज ऑफ वीच बऱ्योचश्यो गजाली तुमकां तांकां एक्सप्लेन करच्यो पडच्यो ना. बट इन स्पायट ऑफ ऑल दीज एफर्ट्स आय एम शुअर की चॅलेंजीस स्टील एक्झिस्ट. कितें चॅलेंजीस आसा आयुर्वेदा कडेन ऑर आयुर्वेदा प्रोपेगेट करपा खातीर आमच्या राज्यान, अँड हाऊ डू यू लुक एट अ पॉझिटिव्ह सायड की ह्यो चॅलेंजीस विल बी मॅट आनी एक बरो प्रवास आयुर्वेदाचो गोंयान जातलो? या ॲक्च्युली आतां जी हेल्थ विथ आयुर्वेदा कॅम्पेन चालू आसा, अंडर दॅट कॅम्पेन वी हॅड ऑल्सो लॉट ऑफ चॅलेंजीस इन द सेन्स की आमी एक सॉफ्टवेअर स्पेसिफिकली गव्हर्मेंटान डेव्हलप केला जस्ट टू गेट अ डेटा रिपोजिटरी, द आयुष रिपोजिटरी डेटा ऑफ द स्टेट. म्हणजे प्रत्येक वाठारान सुद्धा काही डिझीजीस आमकां कॉमन मेळूं शकता. जशें आमी पळयलां की काणकोणान देर आर किडनी डिसऑर्डर्स मोर, maybe other region is specifying to some other disorders. जाल्यार आमी ताजे खातीर कितें वेगळो बाबा इनिशिएटीव ऑर वेगळे लायन ऑफ ट्रिटमेंट ताका जज करूं शकता किंवा दिवं शकता काय कितें. सो हो म्हणजे रिसर्च is one big thing that has to be concentrated on. And I'm sure, like you said, because our Honorable CM himself is an Ayurvedic doctor, he knows what is the strength of the research and how important it is to get this data. And under this campaign, आता कितें जाला की more than 50,000 patients under unique ID have been already registered. There is more than 1,20,000 footfall of patients in all the clinics. So ताका लागून लोकां मदीं एक बरो मेसेज स्प्रेड जाला. पीपल आर टेकिंग बेनिफिट्स, पीपल आर कमिंग बॅक, आणि देर इज बीन अ बिग मेंटॅलिटी चेंज म्हणटात. सो मायंडसेट आशिल्लो लोकांचो की आपल्याक जाय म्हणून, बट देर वर नो एव्हेन्यूज. आणि हे जेन्ना गव्हर्मेंटान केला, दॅट हॅज गिवन अ बिगर स्कोप फॉर पीपल टू take Ayurvedic treatments and experience and see the effect. And at the government level, like you said, the challenge is we don't have a repository की आमी हे केले की आमकां हे जावं शकता किंवा ह्या वाठारान आमकां हे चड दिसता म्हणून आमी हे करपाक जाय. जाल्यार ते जर आमी खंय तरी इनिशिएट करतले जाल्यार आमचे कडेन डेटा आसपाक जाय. डेटा इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आनी ते आमी डेटा मायनींग खंयच्यान करतली? ओन्ली वेन वी गेट इट. सो ताका लागून दिस इज वन ऑफ द मेजर स्टेप दॅट गव्हर्मेंट हॅज टेकन, अँड आय थिंक दिस चॅलेंज विल डेफिनेटली बी मेट इन अ टाइम टू कम. अँड सेकंड important challenge what people as well as doctors have is आजपर्यंत DDSSY स्कीम जी गोंय सरकारान ॲलोपॅथीक दिला, ती DDSSY स्कीम ऑन सिमिलर कॉन्सेप्ट आयुष नीड्स टू बी इम्प्लिमेंटेड. सो हे आमी ऑलरेडी प्रपोजल घातला. वी आर इन टॉक्स विथ द गव्हर्मेंट. गव्हर्मेंट इज पॉझिटिव्ह अबाउट इट, बट देर आर सम टेक्निकल थिंग्स विच नीड्स टू बी वर्कड आउट. आणि ते जर जाले जाल्यार आज जे हेल्थ विथ आयुर्वेदा बरोबर जाला ते डेफिनेटली वेन पीपल कम ऑन बोर्ड फॉर DDSSY, लोक थंय वचून त्या एम्पॅनल डॉक्टराकडे फ्री ट्रीटमेंट घेऊ शकता. सो ऑटोमॅटिकली लोड ऑन द मेडिकल सिस्टम विल डिक्रीज. जर तुवें गर्भसंस्कार बरो केलो, जर यू हॅव अ प्रॉपर प्रीनेटल केअर, आणि जर तुका प्रॉब्लेम्स थंयच सॉल्व जाले जाल्यार युअर सिझेरियन सेक्शन कॅन बी अवॉयडेड. सिमिलरली विथ युअर नीज, जर तुवें प्रॉपर ट्रीटमेंट पयलीं घेतले, यू डोंट हॅव टू गो फॉर नी रिप्लेसमेंट.
जर बरोबर. तुवें डायबिटीज पयलींच कंट्रोल केली यू डोंट हॅव टू गो फॉर डायलिसीस. सारकें. आज डायलिसीस इज अ मेजर इशू बरोबर. आणि गोवा इज नंबर 1 इन डायबिटीज, इन डायलिसीस, इन सारकें. कार्डियक इश्यूज. पयरूच द NFHS बरोबर. data इवन सांग- ओबेसिटी आणि ह्यो सगळ्यो obesity, गजाली. child obesity is a Obesity. big problem. right. So these things can be tackled, but for that is why we are asking the government ki DDSSY sarki scheme or बरोबर. same scheme Hmm. should be implemented Ayurveda. for Ayurveda or Ayush, and that will definitely help the local people. Yeah. And definitely the government load on the system will be less. बरोबर. As the allopathy doctor GMC literally they are overburdened. The manpower kitli tu thai manpower घाल, people are still not happy True, true. because they are overburdened. बरोबर, obviously ते बरोबर. काय काम करणं अशें ना, सामकें, सामकें. पण कशें आसता सगळ्याक एक थ्रेशोल्ड आसता. बरोबर. सो तो खंय तरी आमी जर बायफकेट करतली जाल्यार म्हाका दिसता इफ DDSSY इज इम्प्लिमेंटेड इट वील हेल्प Yeah. in both ways. Okay. आणि ताका लागून that is one of the challenge and definitely it will be met, I am sure. And on this platform also I would like to mention that this should be met very soon. येस, थँक्यू सो Yes, मच thank you, स्नेहाबाई. thank you इतल्यो so सगळ्यो गजाली तुमी आमच्या प्रेक्षकां खातीर उलगडून दाखयल्यो. आनी म्हाका दिसता जशें आमी म्हणटात की एक खूब प्राचीन गिरेस्त अशी आमची आयुर्वेदा ही परंपरा, आनी सुरवातेकूच जर दुयेंस जावच्या पयलींच ते आमी आडावंक शकले जाल्यार जशें स्नेहाबाईन म्हळें की मेडिकल फ्रेटर्निटीचेर जें बर्डन आसा तें कमी जातलेंच. पूण म्हाका दिसता आमीच एक खूब बरें निरोगी आरोग्य जगपाक शकतली. तें जावचें अशी आस्त ह्या वेळार आमी व्यक्त करता. परत एक फावट तुमकां आंतरराष्ट्रीय दोतोर दिसाची परबी दिता. तुमी पळयत रावात द व्हॉयस फॉर गोंय. The Voice for Goy.